उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार पीक विमा। तर शेतकरी मित्रांनो, आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले आहे की प्रधानमंत्री फसल विमा पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केलेले सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पिकांच्या नुकसानी भरपाई मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीक विमा नुकसानीची भरपाई मिळेल असं नमूद केलेलं आहे। तर यावर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील काही भागात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, ज्यांना राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेले आहे। शेतात पाणी साचल्याने अनेक उभी पिके नष्ट करण्यात आलेली आहे। तर विमाधारक शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यांपूर्वी मंजूर दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे अशा विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्याचे शेतकऱ्यांचे पीक विमा नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे अशा शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे। तर पुरामुळे अनेक भात पिके पूर्णपणे वाहून गेलेली आहे आणि पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांना भाताच्या दुबार पेरण्या करण्यात आलेल्या आहे। त्यांना रुपये 10 दिवसांच्या आत विमा दावा म्हणून प्रति एकर 7,000 देशभरातून 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पीक काढणी पूर्ण झालेली होती आणि विमा नसलेल्या शेतकऱ्यांना सरकार पीक नुकसानीसाठी 100% भरपाई देईल व 15,000 प्रतिबाधित एकर शेतकरी विमा दाव्याच्या रकमेचे आतुरतेने वाट पाहत आहेत। तथापि नैसर्गिक आपत्ती दरम्यान उत्पादनाच्या धोक्यांपासून संरक्षित रकमेच्या निश्चित मासिक उत्पन्न समर्थनासारख्या कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यकता शेतकऱ्यांना आखरीत करतात आणि PMEBY योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि आपत्तीच्या काळात सरकारच्या सक्रिय मदतीमुळे निसर्गाच्या अनित्यतेमुळे शेतीची लवचिकता मदत होण्यास होऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।